जेसीबीने घर पाडताना भिंत कोसळली आणि प्राध्यापिकेसह चिमुरडीचा मृत्यू झालाय. आजरा शहरात आज सकाळी एक हृदयद्रावक घटना घडली. जुन्या घरांचे बांधकाम पाडत असताना एक संरक्षक भिंत अचानक कोसळली. या भीषण अपघातामध्ये रस्त्यावरून जाणाऱ्या एका 42 वर्षीय प्राध्यापिका आणि 14 वर्षाच्या शाळकरी मुलीचा जागीच मृत्यू झालाय. या घटनेमुळे संपूर्ण आजरा शहरावरती शोककळा पसरली. परिसरात आता हळहळ व्यक्त होते. आजरा शहरातील एका भागामध्ये जेसीबीच्या साहाय्याने जुने घर पाडण्याचे काम अत्यंत घाईमध्ये सुरू होते. सकाळी 10 वाजेच्या सुमारास जेव्हा रस्त्यावरती लोकांची वर्दळ होती तेव्हा अचानक घराची मोठी भिंत कोसळली. दुर्दैवाने त्याच वेळी प्राध्यापिका ज्योती नितीन कुंभार वय वर्ष 42 आणि वैष्णवी तुकाराम भोसले वय वर्ष 14 या आपल्या आईसोबत ललिता भोसले म्हणजेच वैष्णवी आपल्या आईसोबत तिथून जात होत्या. भिंतीचा मोठा भाग थेट त्या तिघींच्या अंगावरती पडला. प्राध्यापिका ज्योती नितीन कुंभार या स्थानिक महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून काम करत होत्या. भिंत अंगावर पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्याचबरोबर वैष्णवी तुकाराम भोसले ही शाळकरी मुलगी आपल्या आई सोबत जात असताना या अपघाताचा बळी ठरली. ललिता तुकाराम भोसले या घटनेत गंभीर जखमी झालेले आहेत. त्यांच्या पायाला मोठी दुखापत झाली असून त्यांच्यावरती स्थानिक रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. भिंत कोसळताच परिसरात मोठा आवाज झाला आणि धुराळा उडाला. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. जेसीबीच्या सहाय्याने ढिगारा उपसून तिघींना बाहेर काढण्यात आले. मात्र तोपर्यंत प्राध्यापिका ज्योती आणि वैष्णवी यांची प्राणज्योत मालवली होती. हे काम सुरू असताना रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी कोणतीही खबरदारी किंवा बॅरिकेटिंग करण्यात आले नव्हते का, असा प्रश्न आता स्थानिक नागरिक विचारतायत. चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी.